राम मंदिर चंदा चोरी के बाद अब मुंबई में सिद्धिविनायक मंदिर के अंदर दान चोरी का एक बड़ा खुलासा सामने आया है और ये दावा किया है राज ठाकरे ने। मुंबई के प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर को लेकर महाराष्ट्र की राजनीति में एक नया विवाद खड़ा हो गया है। मनसे प्रमुख राज ठाकरे ने आरोप लगाया है कि मंदिर की दान पेटी से कथित तौर पे हर साल 18 करोड़ रुपए तक की चोरी हुई है। राज ठाकरे ने कहा कि श्रद्धालु अपने आस्था से मंदिरों में दान देते हैं, लेकिन अगर उसी धन के प्रबंध पर सवाल उठते हैं तो यह गंभीर चिंता का विषय है। उन्होंने सरकार और मंदिर ट्रस्ट से पारदर्शिता बनाने की अपील की और कहा कि जल्द से जल्द इस मामले की जांच की जाए। उन्होंने एक पत्र भी दिखाया जिसमें इस पूरे मामले का खुलासा किया गया है, जिसमें कई सारे लोगों ने सिग्नेचर्स भी किए और राज ठाकरे अब इस मुद्दे को बेहद ही जोरों शोरों से उठा रहे हैं। राम मंदिर चंदा चोरी का विवाद इस समय पूरे देश में गरमाया हुआ है और इसी के ठीक बाद अब सिद्धिविनायक मंदिर में चंदा चोरी का मामला सामने आने के बाद हड़कंप मच चुका है। क्या कुछ राज ठाकरे ने कहा, सुनिए। तुम्ही विचार करा, आपण जातो, श्रद्धेने जातो, मंदिरात जातो, आपण काही दानपेटीमध्ये टाकतो, ज्याच्यावरती या देशाच्या सगळ्या मंदिरांमध्ये लाखो कोटी रुपये जमा होतात। काय होतात, त्याचं काय होतं काय नाही माहित नाही। त्याचे ट्रस्ट असतात, त्याचे ट्रस्टी असतात, सगळे मग त्याच्यात आपल्याला कळतं चोऱ्या होत आहेत। आता हे प्रकरण घ्या, पत्र आहे प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीची चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत। जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो। महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत। साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी येतेच कळत नाही मला। त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो। मिळकत तुम्ही कशी यशस्वी झाला असो। महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत। हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती। मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे। विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई, राहुल हे सगळ्यांनी सह्या केल्या आहेत। राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलिया, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे हे त्यांचं पत्र आहे। हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत।